ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, मतदार यादीमध्ये घोळ, दुबार मतदार हे शब्द कानावरती यायला लागले की समजायचं की येणाऱ्या निवडणुकांची वर्दी आहे. अर्थातच हा नाद आता महाराष्ट्रातही घुमू लागलाय. आज विरोधी पक्षांनी मोठा इव्हेंट करत निवडणूक आयोगाची भेट घेतली, मतचोरीचा जुना आरोप नव्याने केला आणि एकत्रित निवेदन सादर करून प्रश्न विचारले. या प्रश्नांवरती आणि या आरोपावरच आपण आज चर्चा करूया झिरो आवरमध्ये. नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो आवरच्या या नव्या भागामध्ये तुमचं स्वागत करते. खरं तर गेल्या वर्षीपासूनच निवडणुकांचे पडघम आपल्या राज्यामध्ये सतत वाजतायत. सर्वात आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, पण नंतर विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांचं पुरतं पानिपत झालं. मग अवघ्या 6 महिन्यामध्ये असं नेमकं काय बरं घडलं? सत्ताधारी म्हणतात आम्ही विरोधकांचं नरेटिव्ह मोडण्यात यशस्वी ठरलो म्हणून यशपत्रात पडलं, तर काँग्रेस सकट तमाम विरोधी पक्षाने मात्र निवडणूक आयोग आणि मतचोरीचं कार्डच आपलं हुकमी कार्ड बनवलंय. आज मोठा गाजावाजा करत विरोधकांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटलं. यात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसारखे बडे नेते होते. एकूणच निवडणूक प्रक्रिया आणि आयोगाच्या भूमिकेवरती विरोधकांनी आयोगाला जाब विचारला आणि एकत्रित निवेदनही सादर केलं. यामुळे 2 गोष्टी नक्की झाल्या आहेत. एकतर आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांचं निवडणूक आयोगाकडे अगदी बारीक लक्ष असेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मतचोरी हा विरोधकांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल. अर्थात हा मुद्दा नक्की किती प्रभावी ठरेल हेच आम्ही तुम्हाला विचारलं होतं आणि ते आम्हाला नक्कीच ऐकायला आवडणार आहे. म्हणूनच आम्ही झिरो आवरमध्ये आज याच आशयाचा प्रश्न विचारलेला आहे. बघूयात हा प्रश्न काय आमच्या पोल सेंटरमध्ये. आजचा झिरो आवरचा प्रश्न आहे, मतचोरी या विरोधकांचा अजेंडा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परिणामकारक ठरेल का? होय किंवा नाही. अर्थात 2 पर्याय आहेत सोशल मीडिया पोर्टल्सवरती. अजूनही आमचा प्रश्न लाईव्ह आहे, तुम्ही अजूनही मत देऊ शकता. आज राज ठाकरे पहिल्यांदाच महाविकास आघाडी नेत्यांसोबत दिसले. अर्थातच निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळातच. खरं तर कालच खासदार संजय राऊतांनी मनसे प्रमुख राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. त्यावरती उलटसुलट चर्चा सुद्धा झडल्या. त्यामुळे आजच्या भेटीने वेगवेगळे अर्थ निघणंही स्वाभाविकच आहे. असो, पण आपण आजच्या मुद्द्यावरती येऊया. महाविकास आघाडीच्या या शिष्टमंडळामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, जयंत पाटील, उद्धव आणि राज ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते. निवडणूक मतदार यादीतील त्रुटी आणि इतर प्रक्रियांवरती विरोधकांनी आज आक्षेप घेतला. एका मतदाराची 2 ठिकाणी नावं कशी असा सवाल राज ठाकरेंनी केला. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोपही त्यांनी केला आणि त्यासाठी वडिलांचं वय मुलापेक्षा कमी असल्याचं उदाहरणही त्यांनी दिलं. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांवरती प्रश्नांच्या फैरी झाडल्या, पण समाधानकारक उत्तरं काही मिळाली नाहीत. त्यामुळे उद्या पुन्हा एकदा बैठक करण्याचं निश्चित झालंय. विरोधकांचे मुद्दे दिल्लीमध्ये मुख्य निवडणूक आयोगाच्या कानावर घातले जातील असं आश्वासन मात्र आज विरोधकांना मिळालंय. आता उद्याच्या बैठकीनंतर आयोगाचं नेमकं म्हणणं काय आहे, विरोधक त्यावरती समाधानी आहेत का नाही, हे उद्या स्पष्ट होऊ शकेल. निवडणूक आयोगाकडे ज्या बैठक झाली त्याच्यामध्ये सर्व प्रमुख नेत्यांनी जे प्रश्न मांडले त्याच्यावरती अधिक माहिती घेण्यासाठी, विचार करण्यासाठी निवडणूक आयोगाला वेळ हवाय. चर्चा अपूर्ण आहे. उद्या पुन्हा एकदा एकत्र भेटण्यासाठी म्हणजे दोन्ही आयोग राज्य आणि केंद्र हे एकत्रित या शिष्टमंडळाला भेटणार आहेत. म्हणजे चर्चा किती गांभीर्यानं झाली, खोलवर झाली आपल्याला कळलं असेल. या निवडणूक, महाराष्ट्राच्या निवडणूक याद्या या पूर्णपणाने दुरुस्त व्हाव्यात, त्याचं डुप्लिकेशन जावं, चुकीच्या पद्धतीनं घुसडण्यात आलेली नावं काढण्यात यावीत, यासाठी आम्ही मागणी केलेली आहे. आणि त्यासाठी राज्य निवडणूक आयोग आणि श्री चोकलिंगम CO महाराष्ट्र इलेक्शन कमिशन यांनी एकत्रित बसून आमचं गाऱ्हाणं ऐकायचं मान्य केलेलं आहे. चोकलिंगम साहेब हे राज्य निवडणूक आयोगाशी बोलतील आणि उद्या ही बैठक होईल. पुन्हा उद्या 11 वाजता ही बैठक होईल. आजच्या चर्चेमध्ये काही मुद्दे विरोधकांनी प्रकर्षाने मांडले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा होता तो व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रायल म्हणजेच व्हीव्हीपॅटचा मुद्दा. स्थानिक निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट उपलब्ध नसेल असं निवडणूक आयोगाने खरं तर यापूर्वी स्पष्ट केलंय. मात्र मतदान कुणाला केलं हे समजलंच पाहिजे अशी भूमिका
आज राज आणि उद्धव ठाकरे दोघांनीही घेतली आणि बैठकीमध्ये व्हीव्हीपॅटचा हा मुद्दा उचलून धरला. पुरेशी मशीन्स उपलब्ध नसल्याचा आयोगाचा दावा विरोधकांना मान्य नाहीये. सामान्य जनतेचा ईव्हीएम वरती आधीच विश्वास नाहीये. व्हीव्हीपॅटमुळे त्यांना थोडा तरी दिलासा मिळत होता, मात्र तो मार्ग देखील बंद होणार असल्यामुळे ठाकरे बंधूंनी आक्षेप घेतलाय. नाशिकमध्ये 3.5 लाख मतं ही डुप्लिकेट. ही 3.5-4 लाख मतं महानगरपालिका निवडणुकीमधल्या 25 वॉर्डामध्ये जर फिरवली गेली, प्रत्येकी 5-5 हजार 10-10 हजार, निवडणुकीचा निकाल फिरतो. अशा वेळेला निवडणूक आयोगाने यात एक निष्पक्ष पद्धतीनं, पारदर्शी पद्धतीनं काम करावं, ही आमची भूमिका आहे. व्हीव्हीपॅट का नाही मुंबईत? व्हीव्हीपॅट हा सुप्रीम कोर्टाचा ची सूचना आहे ना. मग मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हीव्हीपॅट का नाही? तर आम्हाला केंद्रानं त्या पद्धतीच्या ईव्हीएम मशीन उपलब्ध करून दिल्या नाहीत. हे का उत्तर झालं? म्हणजे तुम्हाला चोऱ्या करा, म्हणजे तुम्हाला फ्रॉड करायचा आहे. आज झालेल्या या भेटीमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला कोणते सवाल विचारलेत आणि त्यावरती मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमकं काय उत्तर दिलंय पाहूया. त्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला. ठाकरेंचे सवाल आणि आयोगाचे जवाब. 31 जानेवारीपर्यंत निवडणुका घ्यायच्या आहेत, त्यासाठी खरंच तुम्ही सज्ज आहात का, असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारल्याचं कळतंय. निवडणुकाच लागलेल्या नाहीयेत तर मतदार नोंदणी बंद का केली, असाही प्रश्न त्यांनी केला. वयाची 18 वर्ष आत्ता पूर्ण करणाऱ्यांनी मतदान का करू नये, असाही त्यांनी विचारल्याचं कळतंय. निवडणूक याद्यांमध्ये एवढे घोळ तरी निवडणुकांना सामोरे कसे जाता, असंही राज ठाकरेंनी विचारलं. व्हीव्हीपॅटशिवाय निवडणुका कशा घेता, असाही एक प्रश्न होता. मतदान कुणाला जातं हे कळतच नाही, त्यामुळे संभ्रम होणार नाही का, असं उद्धव ठाकरेंनी विचारलं. देशात आता कुठेच निवडणुका नाहीत तर इतर ठिकाणांहून व्हीव्हीपॅट का आणत नाहीत, असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला. याशिवाय आजच्या बैठकीमध्ये विरोधकांनी नेमक्या कोणत्या मागण्या निवडणूक आयोगाकडे केल्यात, त्याही पाहूयात मीडिया सेंटरमध्ये. शिष्टमंडळाच्या निवेदनामध्ये काय काय होतं हे आपण पाहतोय. निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल सामान्यांच्या मनामध्ये खूपच शंका असल्याचं म्हटलं गेलंय. निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे का, अशी शंका उत्पन्न होतीये, असं या निवेदनात नमूद केलंय. लोकसभा विधानसभेला किती मतदार वगळले त्याचा तपशील का मिळत नाहीये, असा प्रश्न केला गेलेला आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव का काढलं गेलं ते त्याला का सांगितलं जात नाही, असाही एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये मांडला गेलाय. निवडणूक आयोगाचा नावासह पूर्ण तपशील संकेतस्थळावरती आयोगानं संपूर्ण तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करावा, असं म्हटलं गेलंय. ऑक्टोबर 2024 ते जुलै 2025 दरम्यान नावं वाढवलेली यादी अजूनही का प्रसिद्ध केली गेली नाही, असाही प्रश्न आयोगाला विचारला गेलाय. मतदार यादीवरती अभ्यास करण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे. मतदार यादी लपवण्यात काही राजकीय छुपे हेतू, कुणाचा दबाव आहे का, असाही थेट प्रश्न केला गेलाय. आयोगानं स्वायत्तता दाखवली नाही तर कोण दाखवणार, असा एक जाब आयोगाला विचारण्यात आलेला आहे. आयोगानं दबावातनं बाहेर येऊन आमच्या मागण्या आणि त्यावरचे उपाय सांगावेत, असं हे निवेदन आहे. मतदारांची नोंदणी होत नसल्याबद्दल विरोधकांच्या आक्षेपाला राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकाद्वारे उत्तर दिलंय. तेही आपण मीडिया सेंटरमध्ये ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण आपण बघतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीमध्ये बदल करणं राज्य निवडणूक आयोगाच्या कक्षेत येत नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीला तयार केलेली मतदार यादी जशीच्या तशी वापरली जाते. त्यानुसार 1 जुलै 2025 या तारखेला अस्तित्वात असलेल्या याद्या आगामी निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहेत. प्रभागनिहाय याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणे नावं आणि पत्ते कायम ठेवले जातात. मतदार याद्यांचं विभाजन करताना होणाऱ्या चुका, प्रभाग बदलणं, नाव वगळणं याबाबत मतदार हरकती दाखल करू शकतात. तर मतचोरीच्या आरोपावरती विरोधक रान उठवणार असं नक्कीच दिसतंय. पण तेवढ्यात या वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या मतदान यंत्राबद्दल
प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी गुगली टाकलाय. मुळात काँग्रेसनं ईव्हीएमवरती मतदान घ्यायला सुरुवात केली ही आठवण त्यांनी करून दिली. शिवाय नरेंद्र मोदींचाच त्याला तेव्हा विरोध होता असा दावाही केलाय. आता भाजपच ईव्हीएमचा हत्यारासारखा वापर करत असल्याचा टोला कडूंनी लगावलाय. चांगली गोष्ट आहे. ते ईव्हीएमच्या विरोधात एकत्र करूनच आपण आंदोलन केलं पाहिजे. पण मुळात हे रोप आणलं कोण? काँग्रेसनंच आणलं ना. काय गरज तर नव्हती तेव्हा. आणि त्याचं आता वटवृक्षात रूपांतर बीजेपीनं केलेलं आहे. तेव्हा बीजेपी नरेंद्र मोदी म्हणत होते की ईव्हीएम मशीन बेकार आहे, हे लोकशाहीला घातक आहे. आता तेच त्याचा वापर करून ते शस्त्र बनवत आहे त्याला. आणि सगळ्यांना बिलकुल संपवायचाच विचार केलेला आहे. काहीच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीत नवा भिडू नको असं म्हणणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आज राज ठाकरेंबद्दल सूर थोडे बदलल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे विरोधक निवडणूक आयोगाला भेटत असताना सपकाळ दिल्लीमध्ये हायकमांडच्या भेटीला गेले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सपकाळांना मनसेबाबत विचारणा झालीच आणि त्यावेळी त्यांनी मनसेला सोबत घेण्यास नेमकी काय अडचण आहे यावर स्पष्टीकरण दिलं. वाटाघाटी ज्या आहेत ह्या स्थानिक पातळीवर आमच्या होणार आहेत. त्यामुळे जिल्हा आणि ब्लॉक नगरपालिका पातळीवर आमचं नेतृत्व, आमचा त्या ठिकाणचे संघटनेचे अध्यक्ष या संदर्भात निर्णय घेणार आहेत आणि त्यांच्या निर्णयावर ह्या सर्व गोष्टी आम्ही त्या ठिकाणी या सोडलेल्या आहेत. त्यामुळे नवीन भिडोची आवश्यकता ही काँग्रेसला नाही, महाविकास आघाडीला नाही. इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या सोबत चर्चा ही जाऊ शकते. त्यामुळे कुठलाही नवीन भिडो जो आहे याची आता कुठलाही प्रस्थान असल्यामुळे होण्याची काही तिसऱ्या भिडूशी सगळ्यांचा काही संबंध नाही. नवीन यामध्ये इंडिया अलायन्समध्ये कोणाला त्या संदर्भात चर्चा करायची असेल, या ठिकाणी त्याच्यात समावेश करून घ्यायचा असेल, कन्व्हेनरची भूमिका एक मोठा भाऊ या नात्यानं काँग्रेस जरी करत असला तरी या सगळ्या इंडिया अलायन्सच्या सर्व जो काही घटक पक्ष आहे यांच्यासोबत नवीन पक्ष एखादा जोडण्याच्या अनुषंगानं ह्या राष्ट्रीय स्तरावर याबाबतचा निर्णय होईल. तर एकंदरीतच एका बाजूला विरोधकांच्या हालचालींना वेग आलेला आहे, मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या सगळ्याला रडीचा डाव म्हणत आरोपांना उत्तर दिलंय. महाविकास नव्हे तर महाकन्फ्युजन आघाडी असं नवं नाव देतानाच केवळ पराभूत झाल्यावरच विरोधकांकडनं तक्रारी केल्या जातात असा आरोप शिंदेंनी केलाय. जेव्हा जेव्हा त्यांना महाविकास आघाडीला विजय मिळाला त्यावेळेस तक्रारीचा पाडा कधीच वाचला नाही त्यांनी. जेव्हा जेव्हा पराभूत झाले तेव्हा मात्र तक्रारींचा पाढा वाचला. अगदी निवडणूक आयोगावर देखील आरोप केले, न्यायालयावर आरोप केले, सगळ्यांवर आरोप केले आणि आता देखील या ठिकाणी त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि म्हणून हा रडीचा डाव आहे. हा रडीचा डाव खेळण्यासाठी ते आलेले आहेत. तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण आज चर्चा करणार आहोत, पण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्हा प्रेक्षकांनी काय मतं व्यक्त केलेली आहेत, काय प्रतिक्रिया दिली आहेत आपण पाहूया. मीडिया सेंटरला जाऊ. आजच्या प्रतिक्रिया पाहतोय एक्सपोस्टवरनं शेख जब्बार यांनी म्हटलेलं आहे, मतचोरी हा विषय जर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी आला असता तर कदाचित आज भाजप केंद्रात आणि राज्यामध्ये सत्तेत नसून विरोधी पक्षात असते. एक्सवरून पुढची पोस्ट आहे गोपाळ दंडगव्हाळे यांची. मतदाराला माहित आहे की जनतेचा विश्वास चोरीने नाही तर कामगिरीने मिळवावा लागतो आणि ही मतचोरी नाही, मतदारच विरोधकांपासून मते चोरून नेतोय. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया प्रसाद ढेपे यांची आहे. ठरायलाच पाहिजे, भ्रष्टाचारी जमाव पार्टी जर विकासासाठी काम करते मग मतदानाचे नेमके आकडे का देत नाही, नुसती ओरबाडून सत्ता मिळवायची असं प्रसाद यांचं मत आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया सतीश देशपांडे यांची आहे. निवडणुकीमध्ये कामाचा अजेंडा महत्त्वाचा असतो, सोशल मीडियामध्ये खोट्या बोंबा मारून काही उपयोग नाही. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया अरुण मांडवे यांची आपण पाहतोय. अजिबात नाही, चौकीदार ही चोर हे सारखाच याचाही बँडबाजा वाजेल. जनतेला पुरावा हवा, एका तरी मताची चोरी आणि ते भाजपला गेले सिद्ध करू शकलेले नाहीत. फेसबुकवरनं उल्हास राऊत म्हणतायत या मुद्द्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फरक पडणार नाही, पण 2029च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की पडेल.
नक्कीच मतचोरी हा मुद्दा प्रभावी ठरेल, त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल. सोपान सपकाळ यांनी फेसबुकवरनं प्रतिक्रिया दिली. इंस्टाग्रामवरची पुढची प्रतिक्रिया रौनक अटके यांची आहे. मतचोरी होऊ शकत नाही, हे सर्व विरोधकांचं काम आहे. इंस्टाग्रामवरनं लोकेश म्हणतायत, ज्यांची सरपंच व्हायची लायकी नाही ते 1.5 लाखाच्या वरती मतं घेऊन आमदार झाले, म्हणजे मतदान चोरी तर झालीच आहे. तर अशा विविध प्रतिक्रिया आहेत सर्वसामान्यांच्या. आता आपण आपल्या पाहुण्यांबरोबर चर्चा करूया आणि चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आजच्या शिष्टमंडळामध्ये सहभागी असलेले माकपचे नेते अजित नवले, सोबतच मनसेचे प्रवक्ते गजानन काळे, भाजपचे प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे. सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते गेस्ट सेंटरमध्ये. आणि अजित नवले यांच्यापासून आपण सुरुवात करूया. अजितजी, आज आपण या शिष्टमंडळामध्ये सहभागी होतात, त्यामुळे आज या बैठकीदरम्यान, चर्चेदरम्यान काय काय झालंय आम्हाला सविस्तर सांगाल का? आज अनेक ज्येष्ठ नेते, ज्याच्यामध्ये माननीय शरद पवार साहेब होते, उद्धव ठाकरे साहेब होते, राज ठाकरे साहेब होते, बाळासाहेब थोरात साहेब होते, जयंत पाटील साहेब होते, आम्ही सगळ्यांनी आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांनी आज भेट घेतली आणि सविस्तर तब्बल 1.5 तास चर्चा झाली. ह्या चर्चेदरम्यान अनेक पुरावे हे मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ असल्याचे सादर करण्यात आले. विशेषतः एकाच घरावर 100-150 लोकांच्या नोंदण्या झाल्याचे पुरावे आपण सादर केलेले आहेत. नावं चुकीची आहेत, फोटो केवळ वरचे कोड बदलून तेच फोटो अनेक ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत, असे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत. आणि केवळ शेकडो किंवा हजारो नव्हे तर मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारे बोगस मतदार हे नोंदीत आहेत याद्यांमध्ये, अशा प्रकारचे पुरावे आम्ही आज सादर केले. मुख्यतः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो. त्यांनी हे सांगितलं की हो, हे मान्य केलं की निवडणूक यादी बनवणं, मतदार यादी बनवणं हे काम केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येतं. मात्र येऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुका ह्या राज्य निवडणूक आयोगाच्या अखत्यारीत येत असल्यामुळे आता कोणती यादी नक्की यासाठी वापरायची याच्याबद्दलचा जो विवाद आहे, त्याच्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि त्या आधारावर मग आता उद्या परत एकदा शिवालय या ठिकाणी आम्ही सगळे लोक 10:30 वाजता एकत्र येतोय आणि 11 वाजता पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेत. बरं, पण मला तुम्हाला मध्ये थांबवते, पण मला असं विचारायचं आहे की आज जवळपास 1.5 तास ही बैठक झाली, तर मग नक्की असं काय नियोजन आहे की उद्या सुद्धा बैठक होणार आहे? नक्की कुठल्या मुद्द्यांवरती समाधान झालेलं नाहीये? काय कारवाई अपेक्षित आहे, काय ऍक्शन अपेक्षित आहे उद्या? मुळात ज्याच्या आधारावर निवडणूक होते ती यादीच जर सदोष असेल तर निवडणुकी संदर्भात आणि लोकशाही प्रक्रियेसंदर्भातच गंभीर मुद्दे निर्माण होतात. म्हणून ती यादी सदोष नको. त्यातली जी डुप्लिकेसी आहे, एकच मतदार अनेक ठिकाणी अनेक मतदारसंघांमध्ये नोंदवला गेला आहे, त्याचे पुरावे आम्ही दिलेत, ते वगळले पाहिजे, ही आमची नंबर 1 ची मागणी आहे. नंबर 2, एकाच घरामध्ये अनेक मतदार नोंदवले गेलेले आहेत आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारे बोगस मतदान त्यामध्ये आलेलं आहे. त्या दूर केल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लोकशाही पद्धतीनं योग्यरित्या होणार नाही, हा आमचा आक्षेप आहे. याच्यामध्ये जबाबदारीचं जे वाटप आहे निवडणूक आयोगाअंतर्गत, त्याच्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोग हा यादी तयार करतो, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी ही कायदेशीररित्या ही राज्य निवडणूक आयोगाकडे आहे. आणि त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाचं ऑफिस सेपरेट आहे, त्यांचं ज्युरिडिक्शन सेपरेट आहे. त्याच्यामुळे आज ते हजर नव्हते. त्यामुळे दोनही अधिकारी एकत्र असतील आणि यादी कोणती वापरायची आणि आमचे जे आक्षेप आहेत म्हणजे याच्यासाठी उद्याच्या या संपूर्ण बैठकीचं पुन्हा एकदा प्रयोजन करण्यात आलेलं आहे. पण आजच्या दृष्टीने आणखीन एक प्रश्न विचारते, आज सर्वात जास्त आक्रमक कोण होतं? सर्वच लोकांच्या भावना आक्रमक होत्या, पण स्वाभाविकरित्या आपल्याला माहिती आहे की राज ठाकरे साहेबांची मांडण्याची पद्धत ही नेहमी आक्रमक असते. उद्धव ठाकरे साहेब संयमाने मांडतात, मिश्किलपणे मांडतात, पण मुद्दे फार स्ट्रॉंग असतात. त्याचबरोबर शरद पवार साहेब हजर होते. अनेक वर्षांचा निवडणुकांचा त्यांचा अनुभव आहे, त्यामुळे त्यांचं एखादं वाक्य किंवा शब्द सुद्धा हा लाख मोलाचा आणि फार महत्वपूर्ण असतो.
बाळासाहेब थोरात साहेब होते, ज्यांचा निवडणुकीचा अनुभव आहे. त्यांनी काही पुरावे त्यांच्या स्वतःच्याच बद्दल आणि शेजारच्या मतदारसंघाबद्दल मांडले. त्याच्यामुळे आक्रमकतेच्या बाबतीपेक्षा सुद्धा अत्यंत परिणामकारक मांडणी ह्या सर्व नेत्यांनी आज बैठकीमध्ये केली बरोबर. आणि त्यामुळे कुठेतरी परत एकदा बैठक घेण्याची आवश्यकता आहे हे असं निवडणूक जाणवलं. आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा नक्कीच वाटलं. नक्कीच. आणि सर्वात जास्त आक्रमकता ही अर्थात राज ठाकरेंमध्ये होती. आता मी मनीषा कायंदेंकडे जातीये. मनीषाताई, आज या संपूर्ण बैठकीच्या अनुषंगाने पहिली प्रतिक्रिया आली ती तुमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची, आणि हा एक महाकन्फ्युजनचा भाग आहे आणि हा रडी चढावे असं ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवरती काय सांगाल? मुळात म्हणजे आज जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये काही लोक तर असे होते की त्यांनी कधीच निवडणूक लढलेली नाही, जिंकणं हरणं तर दूरचाच विषय आहे. परंतु ठीक आहे, निदान त्या घरातनं बाहेर पडून गेले तर खरी काहीतरी. परंतु आपल्यालाही पूर्ण निवडणूक प्रक्रिया अनेक लोकांना माहिती आहे. शरद पवार साहेब असतील, त्या तिकडे माजी मंत्री मनीषाताई, तुम्ही जो आक्षेप आता तुम्ही जो हा. आता एक जी कमेंट केली ती नक्की कोणाबद्दल होती? कोणत्या ठाकरेंबद्दल होती? आता दोन्ही ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे तर निवडणूक लढलेले आहेत, परंतु दोन्ही ठाकरे स्वतः कधी निवडणूक लढलेले नाहीयेत. असो, ठीक आहे, तोही मुद्दा आपण बाजूला ठेवू. परंतु मुळात असा विषय आहे की जेव्हा सगळं शेड्यूल येतं मतदार नोंदणीपासून, मुळात मतदार हे व्हॉलेंटरीली स्वतःचं नाव नोंदवतात. पॉलिटिकल पार्टीचे कार्यकर्ते घरी जाऊन फॉर्म भरणं, त्यांना सांगणं की तुम्ही मतदार नोंदणी करा वगैरे, हे सगळं व्हॉलेंटरीली केलं जातं. प्रत्येक पॉलिटिकल पार्टी हे करत असतं. आम्ही सुद्धा नवीन नवीन कार्यकर्तो आम्ही जात होतो, घरोघरी मतदार यादी चेक करत होतो जाऊन की कोण आहे कोण नाही, कोण कुठे शिफ्ट झालंय, हे सगळं प्रत्येक जे बूथ प्रमुख असतील किंवा गटप्रमुख असतील हे सगळे हे काम करत असतात. त्यानंतर प्रारूप मतदार यादी 1, 2, 3 सजेशन्स आणि ऑब्जेक्शन्सला वेळ दिलेला असतो. त्या वेळेला जाऊन सुद्धा प्रत्येक पॉलिटिकल पार्टीच्या कार्यकर्त्याचं ते काम असतं की त्यांनी जाऊन बघावं. किंवा आता तर सगळं ऑनलाईन उपलब्ध असतं, तुम्हाला तुमचं नाव आहे नाही. अचानक कधी कधी असे खूप प्रसंग झालेत की मतदानाच्या दिवशी कळतं की माझं नावच नाहीये. खूप लोकांचं पद असं होतं. परंतु तुम्हाला जेव्हा वेळ दिलेला असतो तेव्हा किती लोक जाऊन पाहतात, किंवा आता आपल्याला माहिती आहे की बाबा आपण जाऊन हे काम करायचंय. ठीक आहे, ही सगळी प्रक्रिया प्रत्येकाने खरंच समजून घेतली पाहिजे. आपल्याला बरोबर. माहिती आहे काँग्रेसच्या काळात बरोबर आहे, काँग्रेस पण अनेकदा जिंकत होती. हा. तेव्हा किती म्हणजे तेव्हा ते बॅलेटवर होत होती. बॅलेटवर झाल्या ना निवडणुका. बरोबर आहे, तुमचे हे सगळे मुद्दे बरोबर असले मनीषाताई, तरी सुद्धा काही काही नावं दुबार आल्याचं दिसलेलं आहे आणि त्यामुळे काही डिस्क्रिपन्सीज आहेत हे कुठेतरी दिसून येते. अर्थात मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईन. आता मी गजानन काळे यांच्याकडे जाते. त्या सुधारल्याच पाहिजे. हा, नक्कीच. तर गजाननजी, आत्ताच मनीषा कायंदेंनी काही कमेंट केलेले आहेत आजच्या शिष्टमंडळाच्या अनुषंगाने, काय म्हणाल त्याबद्दल, आणि त्याचबरोबर आजच्या या संपूर्ण बैठकीबद्दल काय बोला? नाही, मुळात मला असं म्हणायचंय, लोकशाहीमध्ये, या भारतीय लोकशाहीमध्ये निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत याबद्दल काय पक्षांचं, इतर सत्ताधारी पक्षांचा सुद्धा आक्षेप आहे का? कुठलं नेतृत्व निवडणूक लढलं की नाही? वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे कुठलं निवडणूक लढवले? मनीषाताईंना त्यांच्याबद्दल सुद्धा आक्षेप आहे का, जो त्यांना राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांच्याबद्दल आहे? मुळात मी फार त्यात जात नाही, कारण तो आत्ताचा विषय नाही. निवडणुका पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, हा लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आणि त्या संदर्भातले आक्षेपाचे जे मुद्दे आहेत ते सन्माननीय राजसाहेब ठाकरे 2019 पासून सांगतायत. दिल्लीमध्ये जे आज राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिलं मधल्या काही कालावधीत, आम्ही याच्याबद्दलच म्हणतोय. संपूर्ण तपासणी त्या यादीची, मुळात निवडणूक आयोगाचे जे BLO नेमलेले असतात, बूथ लेवल ऑफिसर, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भरणा शिक्षकांचा असतो, हे घरोघरी जाऊन ती तपासणी करतात का? राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करणं हे प्राधान्याने नाहीये, हे दुसरं प्राधान्य आहे. प्राधान्यक्रम काय सांगतो? निवडणूक अधिकाऱ्यांनी ते करणं. हे होतंय का? दुबार मतदार वगळले आहेत का? ज्यांच्या नावांचा थांगपत्ता लागत नाही, या गोष्टींची तपासणी होते का? लोकांना हरकती सूचनांसाठी पुरेसा वेळ दिला जातो का? 2-2 मतदारसंघात नावं असतात. अनेक आपले सिने कलाकार ह्या दिवसांमध्ये विधानसभा असेल किंवा काय असेल निवडणुकीला गेले, अनेकांचे मीडियामध्ये आहेत की आमची नावच वगळलेत अचानक.
निवडणूक आयोग काय करते नेमकं, यांचे BLO नेमकं काय करतात निवडणूक अधिकारी, याचा कुठलाही थांगपत्ता लोकांना नसतो. लोकांमध्ये एवढी जागृती करण्याचं काम मुळातच निवडणूक आयोगाचं आहे. आता मी तुम्हाला माझ्या विधानसभेतलं सांगतो. ऑक्टोबरला निवडणुका झाल्या त्याच्या अगोदरच्या 2 महिन्या अगोदर बेलापूर विधानसभा मतदारसंघात मी 18,000 नावं आमच्या कार्यकर्त्यांनी जी दुबार आहेत त्याच्या संदर्भात निवडणूक अधिकारी बेलापूर यांना नावांचं गठ्ठा दिला, पूर्ण यादी दिली. ज्यांचा थांगपत्ता लागत नाही अशी 18,000 नावं दिलीत. ती वगळण्यात आलीत तर वगळण्यात आलेली नाही. मला जसं हे आक्षेपाचं सुरू झालं त्या पद्धतीने पुढच्या गेल्या काही 10 दिवस अगोदर बरोबर आहे. त्यामुळे तुमचा जो एकंदरीत मुद्दा आहे की पारदर्शकपणे निवडणुका घेतल्या पाहिजेत असं तुम्ही म्हणताय, त्याबद्दल असं शिष्टमंडळ भेटीला गेलेलं होतं आणि त्याबद्दल सत्ताधाऱ्यांना आक्षेप आहे का असा सुद्धा तुम्ही प्रश्न केला होता. त्यामुळे आपण भालचंद्रजींना विचारूया की या प्रश्नाचं तुम्ही कसं उत्तर द्याल. भालचंद्रजी, असं आहे, आजचं जे शिष्टमंडळ गेलं, आज ज्यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत, मतदार यादीमध्ये 100% ते बरोबर आहे असं कोणीही म्हणत नाही. मतदार यादीमध्ये काही चुका आहेत, परंतु 2024ची विधानसभा निवडणूक बरोबर 1 वर्षापूर्वी झाली. 1.5 वर्षापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली, ज्यात महाविकास आघाडीला यश मिळालं. या दोन्ही निवडणुकीत जी मतदार यादी होती तीच मतदार यादी आत्ता आहे. आत्ता नवीन मतदार यादी बनवलेली नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने बनवलेली यादी लोकसभेला वापरली गेली. विधानसभेमध्ये त्याच्यात काही 1 लाखभर मतदारांची ऍडिशन झाली. बाकी तीच विधानसभेला यादी आली आणि त्याच यादीवरून महापालिकेला स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी आता आपण नव्याने निवडणुकीची यादी, मतदार यादी बनवतोय. एखादा मतदार ऍड करावा किंवा डिलीट करावा हे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेला आणि राज्य निवडणूक आयोगाला आयुक्त दिनेश वाघमारे यांना नाहीत. ते एकही मतदार डिलीट करू शकत नाही. मग आता त्यांच्याकडे मागणी करायची, तुम्ही दुबार डिलीट करा. आणि आता गजानन काळेसाहेब म्हणाले 18,000 मतदारांचा थांगपत्ता लागत नाही आणि ते म्हणाले ते दुबार आहेत. मग ते थांगपत्ता लागत नाही ते दुबार कसे झाले? हा, शक्य आहे एखाद्याचा थांगपत्ता लागत नसेल, दुबार वेगळे आणि थांगपत्ता लागत नाही, 2 वेगवेगळे म्हणालो मी. नीट ऐका तुम्ही. तसं म्हटलं नाही, ऐकून घ्या. मी दुबार वेगळे म्हणालो आणि थांगपत्ता लागत नाही असे बोगस वेगळे. वेगळं नाही म्हणाला, थांगपत्ता लागत नाही मी सांगतो ते वेगळं आहे, तुम्ही म्हणताय ते वेगळं आहे. दुबार मतदार जर असेल तर दुबार वेगळे 17,000 आणि थांगपत्ता लागत नाही असे 18,000 वेगळे. अहो ऐका ना माझा ऐका ना, काय एवढी मिरची लागते? ऐका, तर हे जे दुबार मतदार आहेत त्याच्या डिलिशनची प्रोसेस आहे. मिरची तुम्हाला जमली, आम्हाला का बोलताय? त्याची प्रोसेस आहे. असं अचानक एखाद्याचं नाव वगळलं जात नाही, वगळत नाही, त्याला पंचनामा केला जातो आणि त्यानंतर ते नाव वगळलं जातं. दुबाराची एक प्रोसेस आहे. 1 नंबर 2, आता ही निवडणूक तोंडावर आली 31 जानेवारी. खरं म्हटलं तर कोर्टाचे आदेश येऊन 7-8 महिने झाले. 31 जानेवारी जवळ आल्यावर आज त्यांच्या पोटात असा काय गोळा उठला, नाचता येईना अंगण वाकडं असं मराठीत एक म्हण आहे. नाचता येईना मतदार यादी वाकडी. बर भालचंद्रजी, मला वाटतं गजाननजींचा काहीतरी मुद्दा आहे, याबद्दल तो आपण ऐकूया. गजाननजी, म्हणजे अंगण वाकड्याबद्दल आहे का मतदार यादी वाकडीबद्दल आहे? बोला गजाननजी, बोला. नाही, मी भारतीय जनता पक्ष जे काय वाकडं झालं त्याच्याबद्दलच बोलतोय. शिरसाट साहेब 2 मिनिटं फक्त ऐकून घ्या. आता तुम्ही बोललाय, मी माझी पहिल्यांदा दुरुस्ती करतो. मी माझ्या इथे पूर्ण यादी बोगस मतदार ज्यांचा थांगपत्ता लागत नाही ही वेगळी 18,000 म्हणालो आणि दुबार 17,000 नावं ही वेगळी. ती यादी जर शिरसाट साहेबांना अजूनही हवी असेल, जी मी निवडणूक आयोगाला दिली, ती मी त्यांना कुरिअर करेल किंवा स्वतः त्यांच्या कार्यालयात जाऊन देऊन येईल. नंबर 1. नंबर 2, आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले. तर भारतीय जनता पक्षाला ऐकून घ्या. शिरसाट साहेब 2 मिनिटं ऐकून घ्या. शिरसाट साहेब, मी जी यादी दिली ती विधानसभा निवडणुकीच्या 2 महिने अगोदर दिली. मी विधानसभा निवडणुकीच्या 2 ते 3 महिने अगोदर दिली. माझ्याकडे जी यादी दिली त्याची रिसिव्ह कॉपी आहे, ती मी तुम्हाला दाखवतो. आपण इतिहासात जास्त जायला नको, आपण आजच्या मुद्द्यावरती राहूया.
मला आताही कळत नाही आजचं जे शिष्टमंडळ गेलं आजच्या मुद्द्यावरती राहूया. पुन्हा एकदा आपण या मुद्द्यावरती येऊ, पुन्हा एकदा नव्याने या मुद्द्यावरती येऊ. मी आता तुर्तास पुन्हा एकदा मनीषाताईंकडे जाते. मनीषाताई, आज ज्या शिष्टमंडळ गेलंय किंवा आम्ही निवडणूक आयोगाला गजाननजी, मी पुन्हा येते तुमच्याकडे मनीषाताईंकडे आता जाते. मनीषाताई, मला असं विचारायचं आहे की गेले काही दिवस त्याचं स्पेक्युलेशन सातत्याने चाललेलं आहे राज ठाकरे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत, आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीबरोबर राज ठाकरे जाणार की नाही याबद्दल. आज पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे उघडपणे दिसलेले आहेत. आता हे चित्र असं स्पष्ट डोळ्यासमोर दिसत असताना जर प्रत्यक्षामध्ये युती झाली तर किती मोठं आव्हान असणार आहे? जसजसं हे दृश्य स्पष्ट होत आहे त्या दृष्टीने पुन्हा एकदा हा प्रश्न विचारते. हे बघा, माननीय एकनाथजी शिंदे हे नेहमी सांगतात की आम्ही आमच्या कामाच्या जोरावर निवडून येतोय, आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. माननीय देवेंद्र फडणवीस जी असतील, अजितदादा असतील, एकनाथजी शिंदे, हे तिघेही सतत ऑन फील्ड वरची लोक आहेत. सतत त्यांचा विचार महाराष्ट्रासाठी, आपल्याला लोकांसाठी काय करता येईल, आणि ते तिन्ही नेते हे सतत लोकांमध्ये राहणारे नेते आहेत. आता कोण कोणावर युती करतंय, कोणाचं मनोमिलन होतंय, काय होतंय, शेवटी मतदार ठरवत असतो की कोणी काय केलेलं आहे आणि कोण कशासाठी एकत्र येत आहेत. 2019ला मॅन्डेट दिला होता शिवसेना भाजपला, परंतु तो मॅन्डेट शिवसेनेने झुगारला आणि काँग्रेस बरोबर गेले. का गेले हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मतदारांसमोर जाताना एकत्र जायचं, नंतर वेगळं व्हायचं, हे मतदारांनीच ठरवलं. लोकसभेला फेक नेरेटिव्ह चालवलं, संविधान बदलणार, काही लोक त्यात थोडेसे लोक पण विधानसभेमध्ये सुद्धा मनसेला मिळालेल्या मतांचा टक्का. करू द्या ना, बरं बोला, मला पूर्ण करू द्या ना, बोला मनीषाताई, बोला. नंतर विधानसभेला लोकांना कळलं की काय झालं, आपली कुठेतरी गल्लत झाली, लोकांनी ते मॅन्डेट सुधारवलं. आता सरकार चाललंय, सरकार परफॉर्म करतंय. मला असं वाटतं की कोण एकत्र येतंय कोण नाही, जनता पाहत असते. जनता आता इतकी हे राहिलेली नाही, ते अभ्यास करतात, मत व्यक्त करतात. केवळ चॅनेलवरच नाही तर प्रसार माध्यम, वेगवेगळ्या सोशल मीडियावर देखील लोक व्यक्त होतात. काँग्रेस त्यावेळेला तेव्हा बॅलेट पेपर होता, आता परत ते बॅलेट पेपर मागतायत का? मग लोकसभेच्या वेळेला तुम्ही बॅलेट पेपरचा आग्रह का नव्हता धरला, विधानसभेच्या वेळेला आता तुम्ही बॅलेट पेपर म्हणताय. म्हणजे तुमचं जी बदलती भूमिका आहे ना, ते लोक पाहत असतात. मला असं वाटतं की हा निर्णय जनतेचा असतो की माझ्या मतदारसंघात कोण आमदार व्हावं, कोण नगरसेवक व्हावं, हे लोक ठरवत असतात परफॉर्मन्सच्या आधारावर. बर, नक्कीच मनीषाताई. यानंतर मी अजित नवले यांच्याकडे जाते आणि मला त्यांना असं विचारायचं की आता उद्याचा दिवस कशा पद्धतीने प्लॅन आउट करण्यात आलेला आहे, आणखीन काही नवीन नेते सुद्धा असणार आहेत का, आणि नक्की कशा पद्धतीने चर्चा होईल? आजच्या बैठकीची सुद्धा सर्वच पक्षांना निमंत्रण माननीय राऊत साहेब यांनी दिलेली होती. अगदी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा पत्र लिहिलं आणि ते त्यांनी सोशल मीडियावर टाकलेलं आहे. त्याच्यामुळे काहीतरी हे महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ होतं अशातला भाग नाही. ज्यांना ज्यांना लोकशाही इथे राहावी, निवडणूक प्रक्रिया चांगली व्हावी, त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशीच ही मूळ कन्सेप्ट होती. उद्या आज जे लोक आले होते त्या सर्वांनी उद्या येण्याचं मान्य केलेले प्रमुख सगळे लोक, एखाद दोन प्रमुख नेत्यांचा अपवाद असू शकेल, परंतु पक्ष जे आहेत त्यांचे सर्व प्रतिनिधी उद्या असतील. उद्या व्हीव्हीपॅड हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये, विशेषतः महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वापरलं जावं, हा सुद्धा आग्रह प्रामुख्याने असणार आहे. कारण अशा प्रकारची चर्चा आहे की कदाचित व्हीव्हीपॅड हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नसतील. त्याच्यामुळे तो आग्रह असेल. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी हा आग्रह विशेषतः लावून धरला की व्हीव्हीपॅडच्या अंतर्गत जे काही चिठ्ठ्या निघतात त्याची सुद्धा सविस्तर मोजणी झाली पाहिजे, जेणेकरून मतदारांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका राहता कामा नये. कोण जिंकेल, कोण हरेल, काय होईल, हा काय आपल्या ह्या सगळ्या प्रक्रियेचा भाग नाही. आपण जे हे करतो आहे त्याच्यामध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी, कुणाच्याही मतदाराच्या किंवा राजकीय पक्षांच्या मनामध्ये शंका राहू नये आणि एक निकोप अशा प्रकारची लोकशाही प्रक्रिया विकसित व्हावी, याच्यासाठी यादी हा जो निवडणूक प्रक्रियेचा मुख्य गाभा आहे तो निशंक असावा, याच्यासाठीचे हे प्रयत्न आहे. त्यामुळे कोण जिंकेल, कोण हरेल, काय झालं याच्यामध्ये जाता कामा नये, मला अशी विनंती करायची आहे. एक मुद्दा मी आपल्याला जोडेल ह्या चर्चेच्या अनुषंगाने की लोकसभेला ज्या निवडणुकाच्या याद्या वापरल्या होत्या
त्याच आता वापरण्यात येत आहेत आणि फक्त लाखभराचा त्यामध्ये बदल झालेला आहे असं जे सांगण्यात येतंय, तर त्याच्यामध्ये वेगळी मतं आहेत. तसं झालेलं नाही हे समजून घेतलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विधानसभेला मागच्या गत विधानसभेला ज्या निवडणुकीच्या याद्या असतात त्या वापरणं पाहिजे अशा प्रकारचा नियम आहे किंवा त्या प्रकारचा कायदा आहे. त्यानुसार ती यादी वापरली जाते. मात्र त्या यादीमध्ये निवडणुकीपूर्वी विविध पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी जे आक्षेप नोंदवलेले होते त्या आक्षेपांचं निराकरण झालेलं नाही आणि त्यामुळे त्या आक्षेपांचं निराकरण झालेलं असल्यामुळे ती यादी आता वापरू नये हा स्ट्रॉंग मुद्दा आज मांडण्यात आलेला आहे. दुसरं, त्याच्यानंतर आजपर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले जे मतदार आहेत, विशेषतः राज ठाकरे साहेबांनी हा मुद्दा उपस्थित केला की त्यांना सुद्धा निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे. तुम्ही त्यांना कशा प्रकारे बाजूला ठेवू शकत नाही. आणि त्यामुळे सप्लिमेंट याद्या ज्या येतात त्याचं सुद्धा व्हेरिफिकेशनची आवश्यकता निर्माण होते. डुप्लिकेसी आहे. बरोबर आहे. अजित नवलेजी, तुम्ही जे मुद्दे म्हणताय विविध ते नक्की पटतायत, पण ह्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर मग महाविकास आघाडीचं पुढचं पाऊल काय असणार आहे? मी आपल्याला सांगितलं की केवळ महाविकास आघाडीचा हा मुद्दा नाही, ज्यांना ज्यांना निष्पक्ष निवडणुका होणं अपेक्षित आहे त्या सर्वांनी त्याच्याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. आमचे सर्व ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष निवडणुकांचा अनुभव राहिलेला आहे, राजकारण समाजकारणाचा अनुभव राहिलेले आहे, हयात राजकारणात गेलेले लोक आहेत. त्याच्यामुळे हे सगळे लोक एकत्र बसतील या प्रक्रियेमध्ये. निवडणूक यादीच जर सदोष नक्कीच. शिरसाटजींकडे जाऊया आपण, त्यांना मगासपासून काहीतरी बोलायचं आहे. शिरसाटजी, मला एवढंच म्हणायचं आहे, म्हणजे थोडक्यात 31 जानेवारीला निवडणुका घेऊ नका, त्या पुढे ढकला. अंगण वाकडं आहे, आम्ही नाचू शकत नाही, आम्ही हरणार आहोत याची ही कबुली आहे. हे सगळे प्रश्न 1.5 वर्षापूर्वीच्या लोकसभेला आणि विधानसभेला तीच यादी होती. लाखभर मताचा इकडे तिकडे फरक पडलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात 288 विधानसभांचं जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा प्रत्येक विधानसभेत 300 मशीन्स व्हीव्हीपॅटची जे काही पडताळणी आहे, व्हीव्हीपॅटची पडताळणी विधानसभेला झाली आणि एकाही ठिकाणी कुठेही तक्रार आली नाही व्हीव्हीपॅटची. व्हीव्हीपॅटला पडलेली मतं आणि मशीन मधली मतं सारखीच होती. आता काही चमत्कार नाही. आणि व्हीव्हीपॅटची मागणी मान्य आहे, व्हीव्हीपॅटच्या मागणीबद्दल आम्ही म्हणत नाही, परंतु जे काय मतदार यादी चुकीची आहे. एक मिनिट भालचंद्रजी, एक मिनिट मनीषाताईंना पण विचारूयात. मनीषाताई, तुम्हाला बोला. एकच मिनिट मला सांगायचंय, ते जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन केली आहे त्याला बिहारमध्ये हेच लोक विरोध करतात. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये दुबार मतदार वगळले, यांचा विरोध बिहारमध्ये, त्याला SIR ला विरोध, आणि महाराष्ट्रामध्ये ते करा म्हणायचं. यांचे रंग हे सरड्यासारखे बदलत आहेत. भालचंद्रजी, तुमचा मुद्दा कळलेला आहे. मी आता मनीषाताईंना असं विचारते की तुम्हालाही असंच वाटतं का, तुम्ही सहमत आहेत का भालचंद्रजींशी की तयारी नाहीये विरोधकांची म्हणून हा सगळा प्रकार चाललाय? निश्चितच. कारण कसं ही सगळी पश्चात बुद्धी आहे. जेव्हा निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर तुम्हाला चॅलेंज करण्याची ऑपॉर्च्युनिटी असते. किती लोकांनी चॅलेंज केलं निवडणुकीच्या निकालांना, त्याचे काय निकाल लागले हेही सगळ्यांच्या समोर आहेत. त्यानंतर जे म्हणतात ना लोकशाही, पारदर्शक, हे सगळे माननीय उद्धवजी ठाकरे विधान परिषदेवर निवडून गेलेत ते लोकशाहीमुळेच गेलेले आहेत. जे संजय राऊत रोज उठून शिव्या शाप देतात ते सुद्धा आमच्या 40 आमदारांनी मत दिलं म्हणून ते राज्यसभेत आहेत. त्यामुळे हे सगळे लोकशाही प्रक्रियाच आहे ना. बरोबर. पुढची लोकशाही म्हणजे मनीषाताई, तुम्ही सहमत आहात? मला एक मिनिट मला पूर्ण करू द्या. आपल्याकडे वेळ खरंच कमी आहे म्हणून मी काय करते. बोला. हे सगळं जे आरडाओरडा चाललाय ना, आता बघा जशा निवडणुका जवळ येत आहेत, कारण परफॉर्मन्स काहीच नाहीये, दाखवणार काय लोकांना, सांगणार काय? त्यामुळे कोण करायचे? बरं आपण या मुद्द्यावरनं उत्तर घेणार आहोत गजानन काळे यांचं, पण त्याआधी मला अजित नवले यांना असं विचारायचं आहे की बिहारमध्ये SIR ला विरोध आणि आता इथे मात्र वेगळ्या पद्धतीची भूमिका असं का? नाही, आम्ही इथे कुठेही SIR ची मागणी केलेली नाही. त्यामुळे हे अत्यंत क्लिअरली आपण जनतेला सांगावं. आम्ही काय म्हणतोय, आम्ही म्हणतोय की डुप्लिकेट मतं आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, आम्ही पुरावे दिलेले आहेत आणि ते विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पण दिलेले होते, ते मतदार वगळलेले नाहीयेत. आम्ही आता पण वेगवेगळे पुरावे देतोय ज्याच्यामध्ये बोगस पद्धतीने मतदानाच्या मध्ये लोक घुसवलेली आहेत, ते वगळा. आणि निवडणुकीची जी यादी आहे
ती सदोष ठीक आहे. राहता कामा नये एवढी काळजी घ्या. नक्कीच. मला वाटतं अजितजी, हा आपल्याकडे वेळ लोकशाही खूप अधिकार कमी आहे. विरोधकांनी सुद्धा आमचा मान्य केला पाहिजे. तुमचा मुद्दा कळलेला आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. एक शेवटचा प्रश्न मला गजानन काळे यांना विचारायचा आहे. जे दावे आता केले विरोधक तयार नाहीत, त्यावरती तुमचं उत्तर. नाही, मुळात मला एक कळत नाहीये की आम्ही निवडणूक आयोगाला आमच्या आक्षेप हरकती नोंदवलेल्या आहेत. या भारत देशामध्ये, राज्यामध्ये, शहरांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शीपणे होणं याची जबाबदारी निवडणूक आयोग हे स्वायत्त आहे. त्याला आमचं निवेदन गेलेलं आहे. सातत्याने 2019 पासून आम्ही ही गोष्ट बोलतोय की मतदार याद्या दोष आहेत, त्याच्यामध्ये दुबार नावं आहेत, त्याच्यामध्ये बोगस नावं आहेत. निवडणूक आयोगाला जर आम्ही एखादी गोष्ट सांगतोय तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदे सेनेला वाईट वाटण्याचं कारण काय? बरोबर. निवडणूक आयोगाने तुमचं उत्तर मला यांना कळलेलं आहे. निवडणूक मला आयोगाने थांबायला लागतं प्रवक्ता तुम्हाला. म्हणून नेमलंय का? मला एक कळत नाहीये की हा विषय आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलेला आहे, याच्यात भाजपाला वाईट वाटण्याचं कारण काय? बरोबर आहे. 2019 पासून हा मुद्दा मांडला जातोय आणि भारतीय जनता याच्यामध्ये पक्षाला थेट याच्यामध्ये वाईट निवडणूक वाटण्याचं कारण आयोगाकडे काय? हा मुद्दा आम्ही मांडल्यावरती निवडणूक पक्षाला आयोगाला वाईट प्रश्न वाटण्याची विचारायचे गरज काय? नाही. तुमचा मुद्दा कळलेला आहे. खरं तर या विषयावरती आपण खूप चर्चा करू शकतो आणि ही चर्चा वारंवार होणारच आहे पुढच्या काही दिवसांमध्ये. आज मात्र आपली वेळ संपलेली आहे. धन्यवाद. आपण सर्वांनी या संपूर्ण चर्चेमध्ये सहभाग दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता जाऊयात आमच्या पोल सेंटरला आणि पाहूयात आजच्या प्रश्नावरती तुम्हा प्रेक्षकांनी दिलेला कौल काय. आज एकूण 9,000 मतं आम्हाला आलेली आहेत आणि मतचोरीचा हा विरोधकांचा अजेंडा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये परिणामकारक ठरेल असं 72% लोकांना वाटतंय आणि 28% लोक म्हणतायत नाही. आजच्या घडामोडींवरती एबीपी माझाची संपादकीय भूमिका आता जाणून घेऊयात. आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक सांगतायत. सरिता. धन्यवाद पूर्वी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राज्यातील महाविकास आघाडीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी आयोगाच्या अधिकाऱ्यांची आज भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या शिष्टमंडळात असल्यानं वेगवेगळ्या शक्यतांची वावटळही उठली. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी शिवालय ते मंत्रालय हा 2 ते 4 मिनिटांचा प्रवास राज ठाकरेंच्या गाडीतून एकत्र केल्याचेही अर्थ अन्वयार्थ काढले गेले. आता हे अर्थ आणि अन्वयार्थ किती योग्य किंवा किती चुकीचे आहे हे वेळच सांगेल. आज शंकांचं समाधान झालं नाही म्हणून हे सगळे नेते उद्या पुन्हा आयोगाकडे जाणार आहेत. परत राज ठाकरेही त्यांच्या बरोबर असणार आहेत. त्यामुळे मी महाविकास आघाडीत नाही असं म्हणत जरी राज ठाकरे असले तरी ह्या ऑप्टिक्सचा अर्थ काय हे फारसं सांगायची गरज नाही. एकनाथ शिंदेंनी मात्र महाविकास आघाडी नसून महाकन्फ्युज्ड आघाडी आहे असा टोमणा मारलाय. या शिष्टमंडळ भेटीच्या निमित्तानं महाविकास आघाडीला राज ठाकरे हा नवा चेहरा मिळाला आहे का, याला दिल्लीत बसलेले काँग्रेसचे नेते नक्की कसं बघतात हे सुद्धा अजून कळलेलं नाहीये. मुंबई ठाणे नाशकात राज ठाकरे महायुती विरोधात लढून नशीब आजमावणार का? जर ते असं करणार असतील तर उद्धव ठाकरेंबरोबर किंवा महाविकास आघाडीत त्यांच्यासाठी खरंच जागा आहे का? जागा वाटप नक्की कसा होणार? राज ठाकरे मवियाच्या गोटात गेल्यानं भाजप शिवसेनेसमोरचं आव्हान वाढलंय का? असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. मात्र अजून दिल्ली दूर आहे. या प्रश्नांची उत्तरं सुद्धा इतक्यात मिळतील असं वाटत नाही. कुठंतरी राज्याला आणि सर्वच विरोधी पक्षांना सस्पेन्समध्ये ठेवण्यात राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि एकूणच महाविकास आघाडीला एक वेगळा आनंद मिळतोय हे सांगायची गरज नाही. याबरोबर 0 आवर आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा भेटूया. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.